पहले मैच के मैन ऑफ मैच के किताब से नवाजे गए थे वही रफ्तार का सौदागर, उनके सामने लोकल टू ग्लोबल खिलाड़ी है मंथन डाकी साइड पर। पहली गेंद की जिम्मेदारी खचाखच भरा हुआ ये जनमान मिल्खत खार का ये स्टेडियम। आज इस मैदान पर अगर देखा जाए तो अलीबाग टेनिस क्रिकेट के तंत्र शुद्ध अंपायर विनोद दादा पाटिल सर भी आए, उनका भी स्वागत है। पहली गेंद और लोकल से लेकर ग्लोबल तक आज मंथन डाकी पहली गेंद के ऊपर छक्के के साथ शुरुआत करते हुए अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। पहली गेंद पर शॉट ऑन लेन गेंद उसे पुल किया मिड ऑन की दिशा में। दर्शन डाकी सर आज इस मैदान का आनंद लेते हुए उड़न से जेएनपीटी से लाइव टेलीकास्ट देख रहे। फिर से एक बार थोड़ा सा पीछे रखने की कोशिश की थी, टप्पा थोड़ा सा पीछे रखा, गति में परिवर्तन किया, स्लोवर वन गेंद डाली और इस बार एक रन प्राप्त करते हुए और विकेट के पीछे अगर देखा जाए तो राकेश जी कड़वे साहब यहां पर आए हैं, उनका स्वागत है। त्यांना विनंती करेन सर आपण स्टेजवरती विराजमान व्हायचे। सन्मान्य राकेश जी कड़वे साहब उत्कृष्ट फलंदाज, ओल्ड इज गोल्ड। और अभी अभी मुझे सूरज गवानकर सर के बाजू में परेश सर मिले जो लेजेंडरी प्लेयर है अमरदीप कोलगांव के, उनका भी तहे दिल से स्वागत है। परेश जी मात्रे सर आपका भी तहे दिल से वेलकम। लेजेंडरी प्लेयर, उनके इतिहास में उन्होंने काफी शानदार बल्लेबाजी की थी, खन्ना की गेंदी थी, हमारे की गेंदें थी। और इस बार देखिए फिर से एक बार गुडलेस स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल ली थी। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 8 रन, जबकि पहला और प्रगति पर पहली गेंद पर छक्का आने के बाद कपाल की गेंदबाजी की। दिल मेरा धड़के नाम है मनीष फड़के, कपाल की गेंदबाजी, पहली गेंद छक्का, दूसरी गेंद सिंगल, तीसरी गेंद पर भी सिंगल प्राप्त करते हुए ओहो तेज तर्रार गेंद, फिर से एक बार विकेट कीपर चकमा खा गए पर 22 के रूप में एक रन प्राप्त करते हुए पहली गेंद पर छक्का आने के बाद विनोद सर ऐसा कहा जाता है ना, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 9 रन, जबकि ये पहला और प्रगति पर मनीष फड़के गेंदबाजी करते हुए ओहो फिर से एक बार 22 के रूप में एक रन। लगातार की ये तीसरी गेंद यहां पर तेज तर्रार डालते हुए नजर आए। गेंदें हो चुकी है लगभग 5 और स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचे है 10 रन। पहली गेंद पर छक्का, लगातार की 4 गेंदों पर 4 सिंगल देते हुए इसी तरह से गेंदबाजी कर रहे हैं आज अगर देखा जाए तो मनीष फड़के। कपाल की गेंदबाजी, पहली गेंद पर छक्का और 4 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए। कंजूसी गेंदबाजी करने का प्रयास जिसे कहा जाता है मास्टरमाइंड। इस बार कवर के ऊपर से खेल दिया, फील्डर गेंद के नीचे, ओहो गेंद को रोकने की कोशिश पर क्या गेंद जाएगी सीमा पार। इस बार मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। टन टना टन 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 तारा चलती है क्या 9 से 12, गेंद जाएगी सीमा पार, चौकार। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर विदाउट लॉस। एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन। पहले बल्लेबाजी करते हुए यूवी स्पोर्ट्स वागेश्वर वागरन शुभा हशुरे टीम, जबकि आई फाउंडेशन पुरस्कृत टीम देखा जाए तो वागिलवाड़ा नांदगांव टीम गेंदबाजी करते हुए। दूसरी ओर की जिम्मेदारी एक आइकॉनिक खिलाड़ी, वागिलवाड़ा टीम का आइकॉन, एक वागिलवाड़ा गांव का नाम बड़ा करने वाला खिलाड़ी कौन है तो सूरज पाटिल। सबसे कातिल अगर देखा जाए तो पुणे में गौतमी पाटिल, पर आज पनवेल साइड सिटी में नाम लिया जाता है सूरज पाटिल, एक दहशत निर्माण करने वाले खिलाड़ी। पर उनके सामने आदर्श पाटिल है, पाटिल वर्सेस पाटिल, एक बड़ा मुकाबला, कांटे की टक्कर। फांस गया 2 रन दे तो गेंदबाजी के लिए फिर से एक बार कवर के ऊपर से खेल दिया। मिडा पर फील्डर है प्रमोद थे वहां पर, अच्छी फील्डिंग। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 15 रन। सूरज पाटिल की पटकी विकेट, इस बार मंथन डाकी के बल्ले से सुमधुर साउंड, गेंद को भेज दिया आउट ऑफ द ग्राउंड। लॉफ्टेड षटकार, इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धीरे धीरे 21 रन। 21 रन स्कोर कार्ड पर कमाल की बल्लेबाजी करते हुए मंथन डाकी, शुभा हशुरे के ऑलराउंडर खिलाड़ी। 9 सेकंड पर आदर्श पाटिल यूवी स्पोर्ट्स वागरन टीम की रन मशीन, और उनका स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 21 रन।
फिर से एक बार पटकी भी गेंद अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, इस बार गेंद ने थोड़ी सी तेज डालने की कोशिश की थी। 22 के रूप में एक रन स्कोर जा पहुंचा 22 रन। हमारे गुण लेखक अगर देखा जाए तो कमी तीता हमें सुयश भूरे सर का मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा। सेकंड पर मंथन, 9 सेकंड पर आदर्श पाटिल क्वालिफाई के मैच। कौन जीतेगा कौन हारेगा, अंतिम 4 में प्रवेश करने के लिए यहां पर संघर्ष। इस बार मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, उस खिलाड़ी को चकमा देते हुए मनीष फड़के को चकमा देने वाली गेंद, टांगा पलटी घोड़े फरार, गेंद जाएगी सीमा पर, चौकार। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 26 रन। रनों की प्राप्ति करते हुए दोनों बैटर्स आज इस मैदान पर सूरज पाटिल के ऊपर काउंटर अटैक करने की कोशिश, मारायचा तो टॉपरला मारायचा, येच डिसीजन यहां पर दोनों बल्लेबाज लेते हुए। 26 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार सूरज, लेग स्टंप के बाहर की गेंद, इस बार ऑफिशियल अंपायर शरद पाटिल सर अपने हाथ खोले, वाइड +1, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धीरे धीरे 28 रन, 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जरूर सूरज पाटिल कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं, यहां पर विकेट कीपर को चेंज किया गया। सूरज पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक एंड पर मंथन डाकी जिन्होंने इस पारी में 2 छक्के लगाए, एक शानदार बल्लेबाजी यहां पर 2 चौके उनके बल्ले से आए हैं। ओहो, फिर से एक बार जरूर स्लॉट में थी, धीरा बल्ला घुमा यहां पर, तब तक 1 रन 22 के रूप में प्राप्त करते हुए 29 रन। धीरे धीरे रनों की प्राप्ति पर अंकुश लगाने का प्रयास करते हुए सूरज पाटिल, एक गेंद आना बाकी है, जबकि दूसरा और प्रगति पर सूरज पाटिल गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे। फिर से एक बार, ओहो, पर इस बार गेंद जाएगी नौखार में, मिलेंगे मात्र 1 रन। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है। 2 ओवर की समाप्ति के बाद विदाउट लॉस पर 30 रन। पहले ओवर में अगर देखा जाए तो गेंदबाजी के लिए मनीष फड़के है जिन्होंने 14 रन खर्च किए, इस ओवर में 16 रन खर्च किए। जरूर चढ़ता क्रम नजर आ रहा है, बल्लेबाजी करने वाली टीम स्पीड अप करा, फास्ट गया, चला अजून 2 मॅचेस खेळवायचे, सहकार्य करा निखिल पाटिल एंड टीम। चलो फास्ट ले, गेंदबाजी के लिए आते हुए मनीष खुटले गेंदबाजी के लिए आते हुए। पहले मनीष फड़के को हमने देखा, दूसरी ओर सूरज पाटिल, तीसरी ओर की जिम्मेदारी मैन ऑफ मैच की किताब से प्राप्त करने वाले खिलाड़ी जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 13 रन प्राप्त किए थे, वही बल्लेबाज गेंदबाजी के लिए आते हुए मनीष खुटले। और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है वागेश्वर वागरन के आदर्श पाटिल, जिन्होंने अभी भी पिछले ओवर में एक ही गेंद को प्रेस किया था, इस बार थर्ड मैन की दिशा में खेल दिया डिक्लेयर एरिया में। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन। तीसरा ओवर जारी है, 31 रन स्कोर कार्ड पर तीसरा ओवर जारी। प्रगति पर क्या टारगेट सेट किया जाएगा, जो जीतेगा वो जरूर इस प्रतियोगिता का 4 में प्रवेश करने वाला टीम होगी या फिर संघ होगा। इस बार चेक किया जाएगा, बिलांशी नांगिन निंगाली, नागोबा डुलायला लागला, क्या ये अवैध है या फिर बेंजो है, टोड़ो चेक किया जाएगा, क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम ने एक्शन पर चेक करने की कोशिश की है। मनीष खुटले गेंदबाजी के लिए आए हैं, क्या ये गेंद नागोबा है या फिर फेयर डिलीवरी है, ये तो दूध का दूध पानी का पानी, जीटी स्पोर्ट्स लाइव की जुबानी। It's a fair delivery. डॉट गेंद आती हुई
जरूर दोनों भी ऑफिशियल अंपायर है, विनोद जी पाटिल सर, निशांत कड़वे, काफी सालों का एक्सपीरियंस, और उनके तरफ से ये फेयर डिलीवरी आई है। 31 रन। आदर्श पाटिल क्या आज इस मैदान पर गरजेंगे, क्योंकि अलीबाग बिग बैश लीग अलीबाग वर्सोली के मैदान पर। चलो स्पीड अप करना आदर्श, क्योंकि आपके लिए हमने 4 ओवर का मैच खेलाया है। सॉक्स घर से पहनकर आने का प्लीज। आदर्श पाटिल प्लीज कोऑपरेट करें, क्योंकि प्रतियोगिता और 2 मैचेस हमें खिलवाने हैं, क्योंकि चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा। मनीष गेंदबाजी के लिए तैयार। इस बार देखिए सॉक्स पहने और सॉक्स के ऊपर शौक लगाते हुए गेंद को भेज दिया, काउ कॉर्नर सी मारेगा के बार षटकार। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा 37 रन। पहली गेंद सिंगल, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर छक्का। इस बार मनीष कुटले के ऊपर छक्का कूटते हुए बैटर आदर्श पाटिल। क्वालिफाई के मैच है, कौन जीतेगा कौन हारेगा, इसके लिए संघर्ष आई फाउंडेशन पुरस्कृत टीम वागिलवाड़ा नांदगांव टीम हमें नजर आ रही है। मनीष फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। हो खड़े खड़े खेल दिया, स्क्वायर कट। मुंबई का मरीन ड्राइव और क्रिकेट में विराट का कवर ड्राइव, आज आदर्श पाटिल वही कवर ड्राइव लगाते हुए नजर आ रहे हैं। ये छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 43 रन स्कोर कार्ड पर। क्या नजाकत के साथ एग्जीक्यूट किया है, मरीन ड्राइव की याद ताजा की और कवर ड्राइव खेलते हुए बैटर आदर्श पाटिल। 43 रन स्कोर कार्ड पर। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज मनीष, जबकि स्ट्राइक रेट पर आदर्श पाटिल। हो फिर से एक बार नजाकत, लगातार का यह तीसरा छक्का। आज आदर्श पाटिल ने अपने बल्लेबाजी के तेवर जरूर इस मैदान पर दिखलाए हैं। क्यों आदर्श आज इस मैदान पर छा गए हैं, फटा पोस्टर निकला हीरो, नाम है आदर्श पाटिल। छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 49 रन जिसे कहा जाता है। 49 रन स्कोर कार्ड पर। थोड़ा सा दबाव डालने की कोशिश, फील्डर के ऊपर दबाव, गेंदबाज के ऊपर दबाव। सॉरी माय मिस्टेक, 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, क्योंकि जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से क्षितिज कल्याणकर हमें लाइव टेलीकास्ट दे रहे, उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा। ओहो फिर से एक बार एक रन यहां पर प्राप्त करते हुए 22 के रूप में। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 51 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 22 के रूप में एक रन प्राप्त होती हुई। जरूर है, शकीर भाई भी एक अच्छा आयोजक है जो अंडरम की प्रतियोगिता ऑर्गेनाइज करते हैं। 10 अंडर की टूर्नामेंट उन्होंने ऑर्गेनाइज किए। A1 जोड़ी अगर देखा जाए तो जरूर अजिंक्य शेवड़े गुड्डू और उसी साथों साथ शकीर भाई शेख, इनके माध्यम से अलीबाग तहसील में एक बड़ी प्रतियोगिता हम देख रहे हैं। क्योंकि अगर कहा जाए ना तो ऐसे रबर बॉल की प्रतियोगिता में ऐसे बड़े बड़े ट्रॉफी ऑर्गेनाइज नहीं करते, पर यह मिल्खत खार का गांव है जहां पर जरूमान मिल्खत खार आयोजित प्रतियोगिता है। कैलाशवासी अमृता अरविंद ठोमरे इनके स्मरणार्थ आयोजित की रबर बॉल की प्रतियोगिता। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 51 रन। स्पीड अप गया गोलंदाजी करणारा संघ। गेंदबाजी के लिए आर्यन गावंड ने और आर्यन गावंड के ऊपर कीर लिया है। इस बार चिरले षटकार। मंथन डाकी के बल्ले से कब्बाल की बल्लेबाजी आज इस मैदान पर। खाइन तर फटक्याशी नाई तर उपाशी, यही बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 57 रन। 57 स्कोर कार्ड पर। इस बार अच्छी गेंद आर्यन गावंड गेंदबाजी के लिए। पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद थोड़ी सी आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश की, बल्लेबाज इस गेंद की मिरिट तक पहुंच नहीं पाए, राइज हो गई, बल्लेबाज को सरप्राइज किया, डॉट गेंद आती हुई। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 57।
क्रॉस गेंद और इस बार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा। जी हां, मैं हूं खलनायक और आज के खलनायक यहां पर बनते हुए बैटर मंथन डाकी के बल्ले से यह शानदार छक्का। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है सूर्य कुमार यादव जर्सी नंबर 63 स्कोर कार्ड पर, 64 रन स्कोर कार्ड पर, 63 रन स्कोर कार्ड पर। जबकि अगर देखा जाए तो मेरा कैलकुलेशन भी होता है 57 प्लस 6, सूर्य कुमार यादव 63, जबकि आर्यन गावन गेंदबाजी करते हुए अपने छोर की अगली गेंद। रनवे में फिर से एक बार खराबी, प्लेटफॉर्म पर ट्रेन आई जरूर, एक्सीडेंट होते होते बच गई है। डॉट गेंद, मृत गेंद जिसे कही जाएगी। अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार तादाद दर्शकों की गर्दी यहां पर हमें नजर आ रही है। ओहो, इस बार अच्छी कैच, सीधा विकेट कीपर के दस्तानों में, कार्बन कमाल कैच। यहां पर विकेट कीपर लपकते हुए नजर आए। मंथन डाकी यहां पर आउट हुए। न्यू बैटर मैदान पर सिद्धि भाभी के हीरो निखिल पाटिल उर्फ जाड़िया। चार गेंदें हो चुके हैं, 2 गेंदें आना बाकी। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर विकेट। जरूर यहां पर मंथन ने काफी शानदार बल्लेबाजी की जिसमें 2 चौवे और 4 छक्कों की समावेश है। एक कमाल की बल्लेबाजी की इनिंग की शुरुआत की। शुभा आशिवरे की रन मशीन, उनके ऊपर विश्वास और निजी 35 रनों का योगदान दिया। कमाल की बल्लेबाजी मंथन डाकी के लिए, तालियां बजाएं। इस बार अड़े बल्ले से खेल दिया है, अक्रॉस द लाइन गेंद थी, बैक ऑफ लेंथ, गेंद को पिक करना चाहते थे, 1 रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 64 रन। आने वाली इस इनिंग की, इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी। टॉस के लिए आना है। गेंदबाजी के लिए आर्यन, इस इनिंग की इस पारी की आखिरी गेंद। आखिरी गेंद के ऊपर फिर से एक बार खड़े खड़े खेलने का प्रयास। अच्छी गेंद यहां पर आर्यन गावन द्वारा। आखिरी गेंद, जरूर यहां पर पहले सत्र का खेल समाप्त हो चुका। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए अगर देखा जाए तो यहां पर टीम यूवी स्पोर्ट्स वागरन टीम, शुभा आशिवरे टीम ने निर्धारित 24 गेंदों में 64 रन बनाए और जीतने के लिए 65 रनों का लक्ष्य खड़ा किया है। दूसरे सत्र में क्या होगा ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा हमारे साथी कमेंटेटर्स, खारे पाट का बुलंद आवाज मैन फ्रॉम मांडव खार सुयश भोरे सर के पास। धन्यवाद। तर पहिलं सत्र संपलं, इथून जिंकेल तो मात्र सरळ चौथ्या फेरीमध्ये दाखल होईल। मग संघ कोणता असेल? एका बाजूला आई फाउंडेशन पुरस्कृत यांनी पुरस्कृत केलेला केडीएच वाघिलवाडा आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव, तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय तो आहे तो म्हणजे युवी स्पोर्ट्स पुरस्कृत शुभा आशिवरे आणि वाघरण, हे 2 संघ, 4 संघ आपण पाहतोय। 4 संघ मिळून हा सामना चालू आहे। म्हणजे चला टॉस केला जाईल। चला टॉस साठी या। आशिवरे संघाचा कॅप्टन
ब्राह्मी वॉरियर्स पुरस्कृत, ब्राह्मी वॉरियर्स अल्ना ठाकूर पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप आशिवरे आणि दुसऱ्या बाजूला सविता गोरख कडवे पुरस्कृत स्मरणिका नवखार. चला टॉस साठी या. मॅचला सुरुवात झाली आहे. सूरज पाटीलचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार त्याने ठोकलाय. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. मंथन डाकीवरती आक्रमण केलंय. आक्रमणाचा खेळच राहिलाय मी म्हणेन इथून शिल्लक, कारण समोर सुद्धा चांगला संघ आहे. पहिले 2 मॅचेस त्याने चांगले जिंकलेत. सूरजच्या संघाने अगदी अविश्वसनीय सामने जिंकलेत असं म्हणावं लागेल. या वेळचा बॉल वाईड आलाय. 5 धावा धावफलकावरती होतील. पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर हा वाईड. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 आहेत. यावेळी स्क्वेअर कट करायचं होतं. बॉल मात्र आपण पाहतोय तिथे पाण्यामुळे थांबला गेलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय सिंगल मिळाली. 6 झाल्यात. बॅटिंग करत असताना 65चा पाठलाग करायचा आहे आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती लागल्यात. एका बाजूला आपण पाहतोय मंथन गोलंदाजी करतोय. त्यानंतर आदर्श येईल, निखिल येईल. हे 3 महत्वाचे गोलंदाज आहेत या संघाच्या आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करायची आहे. मनीष खुटले यांच्यासाठी टाकलेला हा बॉल इथे मात्र केवळ डाकी यांच्या दस्तान्यामध्ये चालला. एक सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. एक मिळाल्यानंतर धावसंख्या 7 वरती पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय इथे संपलाय. 3 चेंडूं मागे 7 आल्यात. आता इथून सूरजला बॅटिंग करावी लागेल. बघा मागचा सामना अडकळला होता जेव्हा धावा आल्या नव्हत्या, जेव्हा मोठे फटके आले नव्हते. त्यामुळे ती कसर इकडून मात्र शोधून काढायची असेल. चेंडू हवेत टोकलाय. बॉल हवेत आहे आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय का? हो, यस इट इज. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज पाटीलचा प्रहार आलाय. हा देखणा षटकार. उंची मिळाली, हवेचा प्रवाह मिळाला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुद्धा गेला. 6 आल्या. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली. 13 वरती पोहोचली आहे पाहता पाहता. आणखीन स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. आउटस्टँडिंग स्ट्रोक. षटकार. सूरज पाटील इकडे मैदानावरती खेळतोय. पनवेलचं रब्बर बॉलचं क्रिकेट म्हणजेच एक परभणी सूरज पाटील साठी आणि त्याच वेळेला आता अलिबागचं हे क्रिकेट नेहमी सूरजने गाजवलंय. ज्या वेळी तो आयकॉन लिस्ट मधून खेळण्यासाठी आलाय, किंबहुना ज्या वेळेला अशा फॉर्मॅटमध्ये खेळलाय. परंतु मी म्हणेन प्रथमतच या मैदानावरती सूरज आला असेल आणि भाईजान नेहमी सूरज आला ना अलिबागमध्ये, त्याची एकही खेळी व्यर्थ गेलेली नाहीये. अनेक वेळा मागच्या बॉलवरती षटकार आलाय. 19 झाल्यात. इथे स्क्वेअर कट करायचं होतं. बॉल मात्र घोषित क्षेत्रात चाललाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपेल आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 20 होतील. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये इथे अगदी धावसंख्येचा आलेख वाहत राहिला, ओसंडून व्हायला म्हणावा लागेल. कारण 2 षटकार आले, एक चौकार आला, एक वाईड आला.
त्यानंतर सिंगल सुद्धा आली, 2 सिंगल आल्या, एक डिक्लेअर स्वरूपात आणि त्याच वेळेला एक बॅटच्या साहाय्याने येत असताना पाहायला मिळाली. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय आई फाउंडेशन पुरस्कृत, KDH वागिलवाडा आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाची धावसंख्या 20 झाली आहे. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 45 धावसंख्येची. 18 बॉल 45. चला टॉस साठी या आणि सामना हा 3 षटकांचा असेल. टॉस साठी या. आदर्श आल्या बॉलिंग ट्रॅक वरती, समोर मनीष साठी हा बॉल बिहाइंड द विकेट जाईल, सरळ निघून वेगाने टाकला होता परंतु त्या वेगाचा फायदा राहिलेला नाहीये कारण टप्पा खराब राहिला. वाईट +1 मिळाली, 2 मिळाल्या आणि 22 धावा सुद्धा धावफलकावरती झाल्या. 22 धावा धावफलकावरती आहेत. यस सर, कशासाठी आहे तर वादग्रस्त गोलंदाज करतोय का? एक सेकंड, रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅटिंग टीम आहे का? ओके, बॅटिंग टीमच्या साइडने रिव्ह्यू आहे. जर गोलंदाज वादग्रस्त असेल तर तो गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. पॅनल्टीच्या स्वरूपातल्या 2 धावा दिल्या जातील आणि ज्या काही धावा आहेत त्यामध्ये वाढल्या जातील, याची सुद्धा दक्षता घ्या. आदर्शने अनेक वेळाला गोलंदाजी केली आहे, मग अशा वेळी त्याच्या गोलंदाजीवरती हा प्रश्नचिन्ह उद्भवलाय आणि ते मात्र पाहिलं जातं. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू सुद्धा आता लॉस्ट केला जाईल. या वेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, उसळी जास्त होती या बॉलवरती. अगदी आपण जर पाहिलं तर बॅटरला सुद्धा बीट करून गेला हा बॉल. चेहऱ्या समोरून उडत असताना बॉल विकेट किपर निखिलच्या दस्तानामध्ये निघून गेला. डॉट बॉल आपण पाहतोय. 2 चेंडू या षटकातील, आतापर्यंत एकच चेंडू या षटकातील संपला. या वेळचा हा बॉल भीमर आहे, धाडलाय सरळ. अगदी भाईजान म्हणतात ना, नवखार मध्ये धाडलाय. तिकडे कितीही लांब मारला, अक्षरशः तुम्ही काशा खडकावर जरी बॉल मारलात ना, मिळेल फक्त एक सिंगल. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. 9+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र इकडे बदलली. 24 धावा धावफलकावरती. झाल्यात. मागचा बॉल भीमर होता त्यामुळे येणारा बॉल फ्री हिटचा. इथे आता काय घडेल पाहणं गरजेचं. स्ट्राईक एंडवरती मनीष कुटले. एका बॉल मध्ये 13 ज्याने बनवल्या होत्या. यावेळचा बॉल हवेत उडवला. फिल्डर तिकडे प्रयत्न करतील परंतु बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्लॅट आणि फ्युरियस षटकार. 6 मिळाल्या. फ्री हिटचा बॉल होता, फ्री हिट मध्ये तब्दील केला हा बॉल आणि धाडला सरळ वाईडिश काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. चला टॉस साठी या. ब्राह्मी वॉरियर्स अरुणा ठाकूर पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विरुद्ध नवखार. बघा मॅच अजूनही एक खेळवायची आहे त्यामुळे विनंती आहे जास्त वेळ दौडू नका. निखिल कोऑपरेट करा. सकाळपासून तुम्ही कोऑपरेट केलं आम्हाला, त्यामुळे आता सुद्धा एकच विनंती असेल की थोडंसं सहकार्य करा. मागच्या बॉलवरती षटकार आलाय. 30 झाल्यात. आणखीन एक बॉल मारला इकडे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर पर्यंत पोहोचतोय हा बॉल. केवळ डाकी हार्दिक तिकडे तैनात आहे. चेंडू अडवलाय त्यांनी आणि जोपर्यंत फेकतील तदवरती इकडे सिंगल मिळेल. 31 होतील स्कोर कार्डवरती या षटकातील. अजूनही आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 बाकी आहेत. 31 या वेळचा बॉल बॅटला ब्रस्ट होत असताना बिहाइंड द विकेट चाललाय. सिंगल मिळेल. 32 वरती पोहोचेल धावफलक. टॉस होतोय आणि हा टॉस ब्राह्मी वॉरियर्स अरुणा ठाकूर पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाकडे गेलाय. जो काही निर्णय असेल ध्रुव तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळचा फटका फ्लॅट चाललाय समालोचन कक्षाच्या बाजून अगदी सुर म्हणत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. सूरज पाटीलचा प्रहार नाही जाणार बेकार.
आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. षटकार 6 आल्यात. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या बदलली आहे. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. आणखीन एक. वाह सूरज वाह, काय आज लढलाय सूरज मैदानावरती. आणखीन एक बॉलला धाडलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार. सूरज पाटीलचा प्रहार. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. पूलचा होतोय हा षटकार. वैयक्तिक 31 वरती पोहोचला बॅटिंग करत असताना सूरज आणि टीमची धावा संख्या पाहिली तर 44 वरती सुद्धा पोहोचली. म्हणजे आता बनवायच्या आहेत 12 चेंडूंमध्ये 21. 12 चेंडू 21 ची गरज. मॅच सूरजने जवळ आणली म्हणावं लागेल, कारण त्या रीतीने त्याने शॉट्स बनवले. कठीण बॉलला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता त्याने दाखवला आणि त्यामुळे आता जो एक पहिला षटकार त्याने ठोकला ना, तिथून त्याने स्वतःला आत्मविश्वास दिला. इथून थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही असं म्हणत असताना बॉलला मात्र इकडे हवाई सफर केला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाऊन पडलेत. येणारे 12 चेंडू 21 ची गरज आहे. मॅच आत्ता इकडे आपण जर पाहिलं तर आई फाउंडेशन पुरस्कृत KDH वागिलवाडा युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाकडे झुकली आहे. आणखीन एक मनीष खुटले यांचा प्रहार. त्यांनी गोलंदाजांना कुठले असं म्हणावं लागेल. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. एका चेंडूंमध्ये 13 धावा बनवणारा खेळाडू षटकार नाही मारणार तर काय मारणार. पुन्हा एकदा बॉलला बाउंड्री लाईनची दिशा दाखवली षटकाराला. यावेळी टॅप केले खेळपट्टीवरती. डीप मधून खेळाडू बॉलवरती प्रोटेक्शन देण्यासाठी येतात, परंतु जोपर्यंत बॉल अडवतील एक कंप्लीट होईल दुसरीचा प्रयत्न मनीष करतात, परंतु सूरज मानायला तयार नाहीये. सूरज म्हणतोय थांब, इथून पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. अजूनही सूरजला माहित आहे निखिलचा खेळ आणि त्याचमुळे सूरज म्हणतोय इथून थोडंसं धीर धरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ती सिंगल आली आहे. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 ची गरज असताना यावेळचा निर्धाव बॉल निघून चाललाय पडल्यानंतर धीम्या गतीचा. याचा उल्लेख 2 वेळा मी केला. ज्यावेळी बॉल थांबला, खेळपट्टीवरती थांबून आला, ते पॅच निखिलला माहीत आहे आणि एक्झॅक्टली तिथे बॉल त्याने टाकला. परंतु यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, बॉल एक्झॅक्टली लागलाय कुठे हे पाहावं लागेल. घोषित क्षेत्रामध्ये सिंगल धाव मिळेल. पाण्यामुळे तिथे मात्र सूरजला खेळण्यासाठी अडथळा निर्माण झाला. आता 13 बनवायच्यात. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडूंमध्ये 13. या मॅचचं हे चित्र, मॅचचं दृश्य आपल्याला पाहायला भेटतंय. अकुटप्पाचा बॉल सूरजसाठी करू नका हे नेहमी सूरजने म्हटलंय. आणखीन एक सूरज वरचा तिकडे बंद आहे, परंतु हा सूरज इकडे मैदानावरती तळपतोय. आणखीन एक बॉलला हवेची सफर करत असताना, लाटांवरती स्वार करत असताना बाउंड्री लाईनची दिशा दाखवणारा हा फटका षटकार. 58 धावा धावफलकावरती 58. आता इकडून हास्य आहे पवन ठुमरे यांच्या चेहऱ्यावरती, कारण त्यांना माहिती आहे आता धावसंख्येतील अंतर आहे ते थोडंसं कमी झालंय. 58 झाल्यात स्कोरबोर्ड वरती. यावेळचा बॉल खोदून काढलाय. निखिल यांचा डाऊन दी ग्राउंड मारायचं होतं, परंतु एक्स्ट्रा कव्हर वरती गेला. इनसाइड आउट सिंगल धाव मिळाली आहे आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या बदलली. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 6 बनवायच्या आहेत. मागची मॅच आठवा अशीच रंगली होती, ज्यावेळी निखिल धुमाळ गोलंदाजी माकवती आला होता. 6 मध्ये 6 हव्या होत्या. निखिलने 1 चेंडू पर्यंत आणली आणि त्यानंतर तो वाईड बॉल आला होता. आता इथे 6 मध्ये 6 हव्या आहेत. बारा चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची खेळी सूरजने केली आहे. आता इथून 6 बनवायच्यात. ते सुद्धा अगदी गर्वाने म्हणत जातील की अहो आम्ही अलिबाग मधील सर्वाधिक मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालोय. 6 चेंडूंमध्ये 6 ची गरज आहे. हा षटकार मारत असताना सामना फिनिश केला तर आई फाउंडेशन यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज सूरजला दिलं जाईल. या बॉलचा फटका हवेत खेळला. डीप मध्ये खेळाडू तिकडे तैनात आहेत. कॅच इकडे मात्र सुटली आहे. नेहमी म्हटलं जातं अशा क्षणाला कॅचेस विन द मॅचेस, परंतु इकडे प्रज्वल डाकीने हा झेल सोडला. छातीवरती चेंडू आदळला, त्यानंतर जमिनीवरती हा बॉल पडला. हा झेल आला असता तर कदाचित मॅचमध्ये ट्विस्ट आला असतं, कारण नवीन बॅटर आला असता बॅटिंगसाठी.
परंतु आता मनीष कुठले स्ट्राईक एंडवरती 5 बॉलमध्ये 5 ची गरज. मनीष स्ट्राईक एंडवरती यावेळी बॉल मारण्याचा प्रयत्न केला. इकडे मात्र डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. डीप मधून खेळाडू बॉलवरती पोहोचलेत. एकच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानलंय. दुसरीचा प्रयत्न होता परंतु थांबवलं लास्ट मुमेंटला आणि विकेट किपरच्या दिशेने थ्रो आला होता. सिंगल मिळाली आहे. या दोन्ही बॅटरने आज प्रभावी कामगिरी केली आहे. ज्यावेळी पहिली मॅच ते खेळले त्यानंतर दुसरी मॅच खेळले. जर चौका मारून हा सामना फिनिश केला सूरज पाटील याने तर आई फाउंडेशन यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. 4 चेंडू आणि 4 ची गरज. यावेळचा बॉल उसळी प्राप्त करणारा म्हणजे आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. जसा डॉट बॉल आला हृदयाची धडकन थोडीशी वाढली कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 4 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 4 धावा बनवाव्याच लागतील. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठ्या स्ट्रोकने मॅच बनू शकते परंतु तो मारण्यासाठी सुद्धा तितकीशी तडजड तुम्हाला करावी लागेल. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय. पुन्हा एकदा घोषित क्षेत्र बॉलने धरलंय. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मध्ये आता 3 बनवायचे आहेत. मॅच आली आहे रोमहर्षकतेमध्ये. कंपल्सरी चेस आहे. मी मगाशी सुद्धा म्हणालोय त्यामुळे सूरजला सुद्धा माहित आहे कंपल्सरी चेस करावंच लागेल. अन्यथा एकही धावेनिशी सुद्धा हा सामना गोलंदाजी करणारा संघ जिंकू शकतोय. 2 बॉल शिल्लक आहेत. 3 ची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. इकडे 2 बॉल आणि 3 ची गरज. 2 बॉल 3. मॅच सकाळच्या सत्रापासून अगदी काट्याच्या टोक्या एवढ्या राहिल्यात कारण ज्या रीतीने ही स्पर्धा रंगली आहे. पहिल्याच दिवसामध्ये विवटची संख्या. आता इकडे बॅटर बॉलरचं युद्ध. 4 संघांचं युद्ध आपण पाहिलंय. प्रेशर, दबाव, दर्पण हे सर्व आहे गोलंदाज निखिल धुमाळ वरती. तो सुद्धा बाचकतो. इकडे 2 बॉल शिल्लक आहेत. 3 बनवायचे आहेत. आणखीन एक डॉट बॉल. वाह निखिल, जर ही मॅच जिंकली ना तर निखिलला डोक्यावर घेतलं जाईल कारण मॅच त्याने रंगात आणली आहे. 1 चेंडू 3 ची गरज. आता बाउंड्री लाईन वरती सर्व प्रोटेक्शन सजवलं गेलंय. 1 बॉल 3 हवे आहेत. 1 सेकंड 12वा प्रतिनिधी जाऊ नका. एक बॉल आणि गरज आहे ते म्हणजे 3 ची. एक बॉल 3. तर हा सामना जर सूरजने जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आई फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 1 चेंडू 3 ची गरज आहे. निखिल सज्ज झालाय. सूरज सज्ज झालाय. एका बाजूला ठोकायचा तर दुसऱ्या बाजूला निर्धाव काढायचा आहे. निखिल की सूरज. आणि हा फटका इकडे मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघ. इकडे पाहतोय आपण आई फाउंडेशन पुरस्कृत KDH वागीलवाडा युवा स्पोर्ट्स नांदगाव. वा सूरज पाटील वा, काय खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच टिकवली आणि त्याच वेळेला ही मॅच आपल्या संघासाठी जिंकवली सुद्धा. आपल्या पुरस्कर्त्यांसाठी जिंकवली सुद्धा. वा सूरज वा, वा मनीष वा. बघा महत्वाची सूचना दोन्ही संघांसाठी. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंपल्सरी तुम्हाला टाकावी लागतील. ही महत्वाची सूचना तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही टाकल्या नाहीत तर जाळाच्या तिथे 2 खेळाडू एक्स्ट्रा लावले जातील. कमिटीचा निर्णय आहे दादा. चला मैदान सोडा. सूरज लवकर मैदान खाली करा कारण एक मॅच बाकी आहे.